श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो, कारण या महिन्यात चैत्र नवरात्री, श्री राम नवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती सारखे महत्त्वाचे सण साजरे होतात। या महिन्यात अमावास्या तिथीलाही विशेष महत्त्व असतं। प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथी येते। अमावास्या तिथीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे। ही तिथी जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू आणि आपल्या पूर्वजांना समर्पित आहे। या दिवशी जप, तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे। या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते। पंचांगानुसार यंदा चैत्र अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी सकाळी 8:51 समाप्त होईल। पण उदय तिथीनुसार यंदा चैत्र अमावास्या ही बुधवारी म्हणजे 8 मे रोजी साजरी केली जाईल। या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्चं दूध, त्याचबरोबर गंगाजलने अभिषेक करायचा। हा अभिषेक केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखर पितृदोष, त्याचबरोबर आपल्याला कालसर्पदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते आणि आपल्या पितरांच्या आत्म्याला सुद्धा मोक्षाची प्राप्तीही होत असते। या दिवशी स्नान, दान आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर पितरांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। ह्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण काही विशेष उपायसुद्धा करायचे। हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला चैत्र अमावास्याच्या दिवशी सकाळीच असा एक दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून भाग्योदय तर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे। दिवा हा तेजाचा प्रतीक आहे। ज्या घरामध्ये दररोज दिवा हा लावला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकताही राहत नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, चैत्र अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे। स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल हे टाकायचं आहे आणि स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला आपल्या देवपूजाही करून घ्यायची। सगळ्यात पहिला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय हा आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर उद्या आहे चैत्र अमावास्या, म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करून घ्यायचं आहे। तर हा उपाय आपण सकाळीच करणार आहेत। आपल्याला काय करायचं, एक मातीची पंती घ्यायची आणि ह्या पंतीमध्ये आपल्याला कापसाची वाती टाकायची नाही आहे, आपल्याला कलावेची वाट टाकायची आहे। त्याला मोली धागा असा सुद्धा म्हणतात। जे पूजा करताना आपल्या हातावर लाल दोरा जो बांधला जातो त्याला मोली धागा किंवा कलावा असं म्हटलं जातं। तर त्यापासून आपल्याला वाती तयार करायची आहे। तर ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे। जर काही कारणास्तव तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर हळद आणि कुंकूने आपल्याला एक स्वास्तिक हे बनवून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण जो दिवा तयार केलेला तो दिवा त्या प्लेटवर आपल्याला ठेवायचा। त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्यात आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून चिमूटभर हळद ही टाकायची आहे। हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय, त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि हळदीपासून जेव्हा पण आपण कोणतेही उपाय करतो तर त्यामुळे आपला गुरुग्रह हा जो मजबूत होतो आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला त्या दिव्यामध्ये एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची। ह्या दोन्ही वस्तूसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ह्या वस्तूंमुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते। आता आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आणि आपल्याला हा दिवा जो आहे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ही प्लेट आपल्याला ठेवून द्यायची आहे। आता आपल्याला देवघरामध्येच आसन घेऊन बसायचं आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत। सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आपल्याला
एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजे काय, आपल्याला 108 वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची सुद्धा करायची आहे आणि एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे. आता ह्या सर्व सेवा ज्या मी सांगितल्या तर तुम्हाला कुठे भेटतील? जर तुमच्याकडे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल, किंवा तुमच्याकडे तुम्ही गुगलमध्ये सर्च केलं तरी तुम्हाला तिकडे सुद्धा ह्या सर्व सेवा मिळून जातील. आता विष्णू सहस्त्रनामाचं जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि तुम्हाला फक्त हात जोडून बसायचं आणि त्याचं श्रवण केलं तरीही चालणार आहे. फक्त तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची, जिथपर्यंत आपण ह्या सेवा करत आहे तिथपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील एवढं तूप किंवा तेल तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे. ह्या तिन्ही सेवा अतिशय उच्च कोटीच्या मानल्या जातात. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. ही सेवा करून झाल्यानंतर जे आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे की कोणत्या उद्देशाने आपण ह्या सेवा ज्या आहेत त्या केलेल्या. जी पण तुमच्या मनातली इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे. हा उपाय केल्यामुळे जे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे, हे दूर होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते. म्हणूनच प्रत्येकाने चैत्र अमावास्येच्या दिवशी सकाळीच असा हा दिवा आवर्जून लावायचा आहे. आता हा दिवा शांत झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या लवंग आहेत, वेलची आहे, ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. नक्की करून पहा. निश्चितच तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.